नमस्कार, मी किशोर महादू वसावे, नवनियुक्त शिक्षक, सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. मी इयत्ता दुसरी चमेली या वर्गाचा वर्ग शिक्षक आहे. माझ्या विद्यार्थ्यांना लिहायला, वाचायला विविध अडथळे निर्माण होत होते. त्यासाठी मी विचार केला की आपण आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करूया. त्यानंतर मी सहकाऱ्यांशी चर्चा केली. चला तर बघूया मी सहकाऱ्यांशी काय चर्चा केली. माझी एक समस्या अशी आहे की वर्गातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे आहे ना वाचता येत नाही. आणि आपण वाचन वगैरे घेतोय पण प्रत्येक विद्यार्थ्याकडे आपण पोहोचत नाही, कारण जास्त विद्यार्थी संख्या असल्यामुळे आणि प्रत्येकाचं वाचन जे आहे ते घेऊ शकत नाही. आपण घेतो असं दररोज एका विद्यार्थ्याचं किंवा 5 विद्यार्थ्याचं 6 विद्यार्थ्याचं असं आपण घेत असतो, पण प्रत्येक विद्यार्थ्याकडे मी पोहोचू शकत नाही. त्यासाठी मी काय केलं पाहिजे? तुम्ही काय करायचं, रोज मुलांचं रोज वाचन घ्यायचं. एक मुलगा वाचन करेल, पण बाकी प्रत्येकाला प्रत्येक शब्दावर बोट ठेवायला लावायचं. तुम्ही पेड करायचं. ज्या मुलाला वाचता येणार नाही तो कमीत कमी ते शब्द बघत चालत, रोज शब्द बघून त्याला ते शब्द वाचतील. आणि ही क्रिया सतत चालू ठेवायची. एकच चालू असं जर चालू केलं तर जर न वाचता येणार मग तुला वाचायला अजून कोणाचं काय सजेशन? शब्द वाचण्यात जास्तीत जास्त सराव घ्या. जास्तीत जास्त शब्द वाचणार सगळ्यांनी एकत्रित वाचायचा उजळणीचा वापर करा तुम्ही. सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कोलॅबोरेटिव्ह लर्निंग मधील कोलॅबोरेटिव्ह रीडिंग या उपक्रमासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर मी प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली. त्यामध्ये सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे वाचन घेतले. हुशार, मध्यम, बरा असे 3 स्तर केले. वर्गामध्ये जागा अपुरी पडत होती, त्यामुळं विद्यार्थ्यांना मी मैदानावर नेले आणि हुशार विद्यार्थ्याला 1 क्रमांक, मध्यम विद्यार्थ्याला 2 क्रमांक आणि बरे विद्यार्थ्याला 3 क्रमांक असे क्रमांक ठरवून दिले. क्रमांक दिल्यानंतर कोण कोणाच्या गटामध्ये राहील हे विद्यार्थ्यांना ठरवून दिले. चला तर पाहूया विद्यार्थी गटामध्ये कशा प्रकारे कार्य करत आहे व कसे आनंद घेत आहे. पिल्लांना सांगायचा, पिल्लांना सांगायचा, उडा उंच भूर, उडा उंच भूर, लाबा असे मी जो कोलॅबोरेटिव्ह रीडिंग हा उपक्रम राबवत आहे, या उपक्रमाचं फलित मिळालं की नाही यासाठी मी सहकाऱ्यांना विनंती केली की आपण माझ्या वर्गामध्ये येऊन माझ्या विद्यार्थ्यांची वाचन चाचणी घ्यावी. त्यानंतर सहकाऱ्यांनी सुद्धा लगेच होकार दिला व विद्यार्थ्यांची वाचन चाचणी घेतली. चला तर बघूया विद्यार्थी कशा प्रकारे वाचन करत आहेत. तर आता आपण वाचन चाचणी सुरू करूया. वर्तमानपत्र, कैऱ्या, फुलहार, बिस्किट, चिंचपूर नावाचे गाव होते. गावाजवळ
त्यानंतर सहकाऱ्यांनी वाचन चाचणी घेतल्यानंतर या उपक्रमावर प्रतिक्रिया दिली. तर ऐकूया त्यांची प्रतिक्रिया. नमस्कार. आज आपण दुसरी चमेली या वर्गामध्ये श्रीयुत वसावे सरांच्या वर्गामध्ये जो वाचन प्रकल्प सुरू करण्यात आला होता त्या संदर्भात मी परीक्षण करायला त्या वर्गात गेलेली होती. तर परीक्षण करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ज्या मुलांना अगदी अक्षर ओळख म्हणा किंवा वाचनात अडथळे येत होते त्या मुलांची या प्रकल्पामुळं किंवा ह्या सरावामुळं अतिशय सुधारणा आणि उत्तम अशी प्रगती झालेली मला दिसून आमच्या आली. विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक श्री किशोर वसावे सर यांनी विद्यालयामध्ये कोलॅबोरेटिव्ह रीडिंग म्हणजेच सर्वांना सोबत घेऊन किंवा गट करून वाचन करायचं हा उपक्रम सुरू केलेला आहे. ज्याला चांगला वाचता येते तो विद्यार्थी त्या गटाचं नेतृत्व करतोय आणि बाकीच्या दोघांना तो नेमकी वाचन कसं करायचं किंवा वाचनाच्या पद्धती कशा आहेत, कुठं थांबायचं, विरामचिन्हांचा कसा वापर होतोय वाचनामध्ये, या गोष्टी तो बाकीच्या दोघांना व्यवस्थितपणे समजावून सांगतो. ज्यांच्यासाठी हा उपक्रम राबवला ते म्हणजे माझ्या वर्गातील विद्यार्थी. चला तर माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांना हा उपक्रम कसा वाटला ते ऐकून घेऊया. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव काव्या नितीन गिरे आहे. आज मी तुम्हाला विद्यार्थी मत सांगणार आहे. आम्ही गटात बसून अभ्यास करतो, चित्र वाचतो, पाढे घेतो आणि अंक अक्षरी वाचतो. याच्यामुळं आपल्याला वाचता येते आणि वाचन हा आपल्याला एक उपाय असतो. या उपक्रमामुळे आपण वाचनाला पुढे जातो आणि आपल्याला नोकरी काम लागतात आणि वाचन हा आपला सहभाग असतो. धन्यवाद. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव तनुषा अमरकर. मी तुम्हाला विद्यार्थी मत सांगणार आहे. मी गटामध्ये बसून अभ्यास करते, धडे वाचते, गणित सोडवते. मी अभ्यास करते म्हणून मला शिकायला मिळते. धन्यवाद. मित्रांनो, माझे नाव दर्शन विकास खडीकर. आज मी तुम्हाला उपक्रम सांगणार आहे. उपक्रममधून आपल्याला शिकायला मिळतं, वाचायला मिळतं, आपण हुशार होतो, मग आपल्याला लिहायला मिळतं, आपण शिकून मोठं होतो. धन्यवाद. त्यानंतर पालकांनी सुद्धा या उपक्रमावर प्रतिक्रिया दिली. चला तर ऐकूया त्यांचं मत. सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालय इयत्ता दुसरी चमेली या वर्गात माझा पाल्य आहे हर्ष नितीन कांबळे. तर या वर्गाने वाचन उपक्रम सुरू केलेला आहे. त्यांच्या वाचनामध्ये खूप बदल झाले. मुलं छान पद्धतीने वाचन करतात, ते वाचनाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. माझी मुलगी श्रेया गणेश पगले शिकत आहोत. तिचे सरांनी जो वाचनाचा उपक्रम सुरू केल्यामुळे तिच्या वाचनामध्ये चांगली सुधारणा झाली. हा उपक्रम राबवत असताना विद्यार्थ्यांना सुद्धा खूप आनंद वाटायचा, कारण विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत त्या ठिकाणी गटचर्चा करतायत, वाचन करतायत व इतर अभ्यास करतायत. त्यामुळे त्यांना खूप आनंद वाटायचा. हा उपक्रम राबवल्यानंतर मी काही निष्कर्ष काढले. त्यामध्ये सुरुवातीला मी जे वाचन घेतलं होतं त्यामध्ये व उपक्रम राबवल्यानंतर वाचन घेतलं होतं त्यामध्ये नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल जाणवलेला आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख नव्हती त्या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख झालेली आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना शब्द वाचता येत होते ते विद्यार्थी आता वाक्य वाचायला लागलेले आहेत आणि जे विद्यार्थी वाक्य वाचत होते ते विद्यार्थी आता समजपूर्वक वाचन करतात आणि पूर्ण आशयाचा त्या ठिकाणी अर्थ लावतात. विद्यार्थ्यांच्या पद्धतीने आपण जर त्यांना शिकायला लावले किंवा त्यांना मार्गदर्शन केले तर ते विद्यार्थी खरंच त्या ठिकाणी पुढे जात असतात आणि आवडीने ते कार्य जे आहेत, गटकार्य असेल, तुम्ही दिलेला अभ्यास असेल, ते करत असतात. हा उपक्रम जवळपास मी 10 ते 15 दिवस राबवला आणि 10 ते 15 दिवसामध्ये मला एवढा फरक पडला. तर हाच उपक्रम मी जर सतत कंटिन्यू तसंच चालू ठेवला तर मला वर्षभरामध्ये खूप असा माझ्या वर्गाचा बदल दिसून येईल. आणि मी शिक्षण विभागाचे धन्यवाद मानतो, कारण शिक्षकांसाठी अशा प्रकारचे व्यासपीठ जे आहेत ते उपलब्ध नव्हते आणि ते व्यासपीठ या ठिकाणी तुम्ही उपलब्ध करून दिले.
त्याचबरोबर माझ्या विद्यालयातील सहकारी मुख्याध्यापक यांचेसुद्धा आभार मानतो की त्यांनी माझ्या या उपक्रमामध्ये खूप मदत केली. धन्यवाद.